शेतकरी बांधवांनो, वीज नाही, लोड शेडिंग जास्त आहे. डिझेलचा खर्च वाढतोय आणि याचा थेट फटका आपल्या शेतीला बसतोय. पण आज मी तुम्हाला सांगणार आहे, वीज बिल शून्य, 24 तास पाणी पुरवठा आणि 95% अनुदान अशी एक सरकारी योजना. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना ही महाराष्ट्र शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेत शेतकऱ्यांना सूर्यप्रकाशावर चालणारे सौर कृषी पंप मोठ्या अनुदानावर दिले जातात. यामुळे शेतीसाठी विजेवर अवलंबून राहण्याची गरज राहत नाही आणि सिंचन पूर्णपणे स्वयंपूर्ण होते. आज महाराष्ट्रात दुष्काळ, अनियमित वीज, वाढते वीज बिल या समस्या सर्वांनाच माहीत आहेत. डिझेल पंप महाग आणि प्रदूषण करणारे आहेत. म्हणून सरकारने शेतकऱ्यांसाठी सौर ऊर्जेवर आधारित सिंचन व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. ही योजना म्हणजे खर्च कमी, उत्पन्न जास्त आणि पर्यावरणाचे संरक्षण. पुढे आपण या योजनेचे फायदे पाहूया. पहिला फायदा म्हणजे वीज बिल पूर्णपणे शून्य होते. 24 तास सिंचनाची मुभा मिळते. 90 ते 95% अनुदान मिळते. आणि चौथा आणि महत्त्वाचा फायदा म्हणजे डिझेलचा वापर नसल्यामुळे प्रदूषणही कमी होते. या योजनेत वेगवेगळ्या क्षमतेचे पंप दिले जातात. 3 हॉर्स पॉवर, 5 हॉर्स पॉवर आणि 7.5 हॉर्स पॉवर शेतजमीन, विहीर आणि बोरवेल यावरून योग्य पंप निवडला जातो. या योजनेत शासनाकडून 90 ते 95% पर्यंत अनुदान दिले जाते. म्हणजेच लाखो रुपये किमतीचा पंप शेतकऱ्यांना फक्त काही हजारात मिळतो. एस-सी, एस-टी, आदिवासी आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना विशेष प्राधान्य दिले जाते. तुम्ही या योजनेत पात्र आहात का? थोडक्यात पाहूया. तुम्ही महाराष्ट्रातील शेतकरी आहात का? तुमच्याकडे स्वतःची शेतजमीन आहे का? विहीर किंवा बोरवेल उपलब्ध आहे का? आणि महा-डी-बी-टी पोर्टलवर नोंदणीकृत आहात का? या सर्व प्रश्नांची उत्तरे हो असतील तर तुम्ही या योजनेसाठी नक्कीच अर्ज करू शकता. अर्ज कसा करावा? अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे. उमेदवारांनी प्रथम महा-डी-बी-टी पोर्टलवर भेट देऊन तिथे लॉग इन किंवा नोंदणी करावी. कृषी योजना विभाग निवडून मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना निवडावी. आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करावीत आणि अर्ज सबमिट करून घ्यावे. शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना ही फक्त योजना नाही, ती आहे खर्चमुक्त आणि स्वयंपूर्ण शेतीकडे जाण्याचा मार्ग. जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.